जय गुरु. माझा आवाज येतोय का? हो हो येतोय सर. जय गुरु. जय गुरु. 11 जण आहेत. सुरू करूया का? ओके. जय गुरु. जय गुरु. चला. तर माझी स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो दिसते. ओके. तर काल आपण 12व्या वाक्यावरती होतो. अ, सगळ्यांना ती सरांनी पाठवलेली लिस्ट बघितली का? कोण कोण संस्कृत प्रारंभमध्ये ज्याने ज्याने फॉर्म भरलेत आणि त्याची लिस्ट सरांनी पाठवली आहे ती बघितली का सगळ्यांनी? होय पाहिजे. तुमचं नाव आहे ना त्याच्यामध्ये? होय. असं आहे. कोणी आहे का की ज्यांचं नाव मिसिंग आहे त्याच्यामध्ये? बघितली आहे असं कोणी आहे बघितली आहे का? माझं नाव आहे. ओके. मी आहे मोना कुलकर्णी. हा. नाही पण म्हणजे मी पैसे ज्या वगैरे इथे भरले नाहीयेत. प्रेझेंट आहेत पण लिस्ट त्यामुळे मध्ये नाव नाहीये असं कोणी? हम्म. असं कोणी नाहीये बहुतेक. मी भरणार आहे पैसे. हा. पण तुमचं नाव आहे का त्या लिस्ट मध्ये? पैसे वगैरे भरले नाहीयेत त्यामुळे असेल कदाचित. अच्छा, म्हणून नाव हम्म? नाहीये का? माझं बर. नाव मोना कुलकर्णी आहे. हा हा. पैसे भरले नाहीत म्हणून नसेल कदाचित आलं नाव. अच्छा अच्छा. ओके ओके ओके. तर मी भरेल पैसे परीक्षा पण. देणार आहात ना तुम्ही? हो देणार आहे. ओके. काय सरांनी काय ते आज उद्या काय ते डेट दिले म्हणून म्हटलं तर नंतर मग ते विंडो क्लोज झाली तर मग ते राहून जाईल. ठीक आहे. ते क्यूआर कोड वगैरे काही आलं नाहीये म्हणा माझ्याकडे. कसे काय अच्छा भरायचे असतात ते माहित नसल्यामुळे अच्छा. ते राहून गेलंय. ओके ओके ओके. सरांनी एक पाठवलं हम्म. होतं. दिलीप भाऊ आहेत का आपल्या बरोबर आता? नाहीयेत. कोण? दिलीप. दिलीप सर. दिलीप सर. दिलीप सरांकडे नाही आहे. पाठवायचे होते ना. हा. हो का? हा. हो. नाही आहेत दिलीप सर वगैरे. मग सरांनी कळवलं होतं ना ते. हम्म. नाही बरं आहेत ते पण. बघा मी नाही. सांगतो. बघतो काय करता येईल. ठीक आहे ना? प्लीज एकदा परत एकदा बरोबर. पाठवता का? कारण माझ्या ह्याच्यामध्ये ओपनच होत नाहीये ते. काय ते ते फाईल का सरांनी पाठवलेली फाईल का? हो 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 हो. तुमचं हम्म. नाव काय? सविता ना? पीडीएफ सविता. पीडीएफ कन्व्हर्टर बघाल मग ओपन होईल. सविता सोमनाथ हा, खलिपे क्या तुमचं येस नाव येस. आहे त्याच्यामध्ये? हो आहे तुमचं नाव? ओके ओके. ओके ओके थँक्यू. हा. चला. ठीक आहे तर सुरुवात करूया आपण. तर काल आपण बरोबर. 12व्या वरती होतो. काल मला वाटतं अनघाताई करत होत्या हे वाक्य. आहेत का हो अनघाताई? आपण हो परत आहे आहे. सिक्वेन्शियलीच जाऊया अल्फाबेटिकली. ठीक आहे ना? तर हा अनघाताई घ्या हे वाक्य. हां. तो स्नान करीत नाही. हम्म. सहा स्नानम न करोति. करोती सह करोती. स्नानम न करोती. नाम बरोबर. न तो करोती. म्हणजे सह. हम्म. काय करत नाही? स्नान नाम करत नाही म्हणून ती द्वितीय म्हणून स्नानम आलं. करत नाही म्हणजे न करोती. न करोति. ओके. हम्म. प्रथम पुरुष आहे म्हणून करोती केलं. ठीक आहे. पुढचं वाक्य घेऊया 13वं. अंजली ताई आहात का? अहम उद्यानं न गच्छति. बोला मोठ्याने. अंजली ताई अहम नाही. अहम उद्या अहम मी आहे हम्म. अंजलीताई हा आहे. घ्या घ्या घ्या. हा. मी बगीचात जात नाही. हम्म. अहम उद्यानात न गच्छामि. नाही. उद्यानात का केलं तुम्ही? बगीचात आहे म्हणून
हा म्हणजे म्हणजे मी विभक्ती उद्यान, विचारली म्हणून हा, म्हटलं. विभागती, हा हा. बगीचात म्हणजे ती इन इन गार्डन म्हणजे तिथे काय आहे? इन गार्डन सप्तमी सप्तमी येणार. येणार का? हा सप्तमी सप्तमी येणार. येणार तिथे, उद्याने, हा. म्हणून उद्याने. अहम उद्याने, अहम हा. उद्याने पुढे न गच्छामि. न गच्छामी. बरोबर. 14व घेऊया. अशोक दादा तुम्ही घ्या. येथे कोण खेळतो? तत्र किम क्रीडती? कहा. किम नाही, किम म्हणजे हा काय, कहा म्हणजे काय? कोण. का हा तत्र कहा हा, क्रीडती? खेळती. ठीक आहे. भाग्यश्री ताई पुढचं घ्या. हा. घोडा बागेत धावतो. हम्म, हा. घोडा म्हणजे अश्व. हम्म. अश्व बागेत बागेत उद्याने, हा. उद्यान अश्व उद्याने धावती. ओके. अश्वची विभक्ती कुठची केली तुम्ही? सप्तमी केली नाही, बागेची. अश्वची. अश्व अश्व. अश्व अश्व प्रथमा हा. विभक्ती येणार तिथे. अश्व. हा. हा, अश्व उद्याने धावती. धावती. आता आपल्याला मराठीत अनुवाद करायचा आहे. ठीक आहे. सर, धावतीला दुसरा शब्द कोणता आहे संस्कृतमध्ये? धावतीला कधी आठवतोय का काही? नाही, सध्या तरी नाही. बरं, ठीक आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. हा, हा. सहज कुतूहल म्हणून हा, विचारलं हा, होतं, हा. बाकी काही. ठीक आहे. ओके. कविता ताई. सर, मला एक विचारायचं होतं. हा. मी हम्म, प्रभा बोलते. हे हा. खिडकीतूनला काय केलं आपण? कसं ते वापरलंय? खिडकीतून खिडकी हवा येते. खिडकीतून आपण काय केलं होतं? वातायनात केलं होतं ना. वातायनात अ, वातायनात हा. पवन आगच्छति. हा, पवन. कोण येतोय? पवन येतोय, म्हणून तू प्रथमा केली. पवन का पवन? पवन प्रथमा केली आपण पवन. त्याची. सर म्हणजे आपण ते पंचमी केलं म्हणजे हा, जस्ट लाईक खिडकीकडून बरोबर. खिडकीतून. हा, बरोबर. हा म्हणजे तेच. हा. ठीक आहे. चला, कोण आता? कविता ताई आहात का? मराठी भाषांतर मातृभाषेत अनुवाद करा. नाही येत का? हा, आहे सर. हा, करा. अस्ति भोजने लवणम. हम्म, या इथे जेवणात मीठ आहे. हम्म. जेवणात का केलं तुम्ही? मीठ आहे. हा, नाही ते कळलं, पण तुम्ही जेवणात असं म्हटलं तर ते का केलं तसं? भोजने ऐसे तृतीय आहे ना. नाही, भोजने तृतीय आहे सप्तमी. का? सप्तमी आहे ती. सप्तमी जेवणात सप्तमी. म्हणजे जेवणाच्या आत, म्हणजे इन द फूड असं आहे ना ते. म्हणजे त्यामुळे सप्तमी आहे, म्हणून ते आपण भोजनात किंवा जेवणात मीठ आहे असं केलं. ठीक आहे ना. सर, हे लवणम म्हणजे खारट म्हणतो ना? लवणम म्हणजे खारट, पण इथे लवणम म्हणजे मीठ पण आहे अर्थ त्याचा. अच्छा. माधुरी ताई आहात का? पुढचं वाक्य घ्या. दुग्धम तु मधुरम भवती. हम्म. दूध सुद्धा गोड आहे. दूध तू तू म्हणजे तर. ठीक आहे. दूध तर गोड असते. गोड आहे, असते, आहे. मग आता इथे भवती आहे ना सर? हा, भवती म्हणजे असल्यानंतर होणे वगैरे म्हणतो ना. हा, ते बघ, हिंदी बघितलं, हिंदीचं दूध तो मीठा होता है असं लिहितो आपण. आपण मराठीत काय लिहिलं असतं याच्याबद्दल? या हिंदीचं भाषांतर आपण मराठीत काय केलं असतं? आपण तेच करतो ना. हं. पण त्या दिवशी आपण भवतीचं हो, म्हटलं हो, ना, भवते तर म्हणजे होते असं म्हण. होणे. दूध तर गोड हा, होते असं मराठीत ऐकायला बरं वाटतं का बघा जरा. बरोबर नाही म्हणजे वाटत. हो, येस. हं, म्हणून मग तसं केलं. म्हणून ओके, ते ठीक तसं आहे. आणि केलं. होते म्हटलं की परत तो भूतकाळ होईल. होय, होय, करेक्ट. हा, नीनाताई आहात का? हो. हा, घ्या पुढचं वाक्य. को कहा मधुरम पक्वान्नम खादती. हं. काय? कोण मधुर गोड फळ खातं? नक्की काय म्हटलं कोण? का कोण म्हटलं तुम्ही ते सांगा आता. कोण?
कोण. ओके, कह म्हणजे कोण. मधुर हा गोड फळं खातो. हा पक्वान्न म्हणजे प्रश्न गोड आहे. गोड हा पक्वान्न खातो. प्रश्न आहे, कोण उत्पन्न म्हणजे गोड पदार्थ. पदार्थ खातो. गोड पदार्थ खाता खातो. खातो. कोण हा कोण गोड पदार्थ कोण. कहा प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे कोण कोण. गोड पदार्थ खातो. हा कोण गोड पदार्थ खातो. खातो. प्रभाताई आहात का. प्रभाताई घ्या. हो, मी आहे. हम्म, सः सदैव पाकगृहे तिष्ठति. हम्म. तो कोणी स्वयंपाक सह म्हणजे तो, हम्म. सदैव म्हणजे सदा स्वयंपाकघरात उभा असतो किंवा थांबतो. किंवा थांबतो राहतो, किंवा थांबतो. उभा हा राहतो का तो थांबतो. नेहमी स्वयंपाकघरात उभा राहतो. काही हं. चालेल. हा हा प्रज्ञाताई पुढचं घ्या. हो. न अहम तत्र तिष्ठामि. हम्म. मी तेथे उभा राहत नाही. राहत नाही. बरोबर. प्रीती आहात का. प्रीतीताई हो. घ्या. तर्हि कः तत्र वातायने तिष्ठति. तर काय तो खिडकीमध्ये उभा राहतो किंवा तर खिडकीत मग उभा राहतो. खिडकीत. वातायने उभा म्हणजे काय राहतो आहे. किंवा सप्तमी म्हणजे थांबतो. खिडकीत. हा आणि मग कह तिष्ठति कहचं काय केलं. कोण कोण. कोण. हा तर मग काय वाक्य होईल. तर कोण तेथे खिडकीत थांबतो. बरोबर. तर मग तिथे खिडकीत कोण उभा आहे. कोण थांबतो. हा ठीक आहे. ओके. राधिकाताई आहात का. हो आहे सर. घ्या. यः पत्रं लिखति सः तत्र तिष्ठति. हम्म. हे पत्र लिहितो तो तेथे उभा राहतो. आता यह म्हणजे यहचा अर्थ. जो यह जो म्हणजे जो. जो अच्छा जो पत्र लिहितो तो तिथे उभा राहतो. जो पत्र लिहितो तो तेथे तो उभा तेथे राहतो. थांबतो. हम्म. उभा असतो. हा रंजनाताई आहात का. आहे सर. घ्या. किम रामचंद्रः पत्रम लिखति. हम्म. काय रामचंद्र पत्र लिहितो. तत्र पण आहे. तत्र पण आहे. तत्र आहे का सर. हम्म. अ, पुस्तकात तेथे नाहीये काय का. रामचंद्र पत्र लिहितो. हा पुस्तकात नाहीये सर. अच्छा. तेथे काय रामचंद्र पत्र लिहितो. बरोबर. सरोजिनीताई आहात का. एक मिनिट. हम्म. आहे मी आहे. घ्या वाक्य घ्या. नहीं तत्र तू वाचू. हा हा नहीं तत्र तू विजयकुमारः पत्रं लिखति. हम्म. नाही नाही. नाही म्हणजे न नाही. हीच काय करायचं. नाही नाही असंच नाही. करायचं ना. नाही. हा तेथे विजयकुमार पत्र लिहित नाही. नाही नाही. म्हणजे नाही. एकदा. तत्र तू हा हा एकदा नाही आलं ना परत तेथे नको ना. हा सुद्धा हा हा तत्र हा तत्र तूच काय करायचं. तू म्हणजे तर तर ना. हा नाही हा नाही तर तेथे पत्र लिहितो तर विजयकुमार पत्र नाही. माझं हा न बरोबर दोनदा आहे येत. बरोबर आहात तुम्ही. पुढचं पूर्ण नाही करा ते फक्त. हा तेथे तर विजयकुमार पत्र नाही लिहितो. नंतर घेते. हा नाही नाही तेथे नाही तर नाही बरोबर आहे विजयकुमार पत्र पहिल्यांदाच पाहिजे लिहित ते. नाही. हा हा मी नाही आधी घ्यायचं का. हा हे बघा ताई. आठवा जर आपलं वाक्य आहे ना ते काय आहे. तत्र किम रामचंद्र हा हा पत्र लिखती. तेथे काय रामचंद्र हा. पत्र लिहितो. तर अच्छा मग इथे अच्छा त्याचं म्हणून नाही उत्तर आहे आधीच नाही. घ्यायचं. नाही 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 हा नाही हा तेथे तर विजयकुमार पत्र लिहितो. ओके हा ओके. बरोबर ते नाही नाही. तेथे तर विजयकुमार पत्र पत्र लिहितो. लिहितो. बरोबर. म्हणजे रामचंद्र नाही तर विजयकुमार पत्र लिहितोय. विजयकुमार लिहितो. बरोबर. हा हा ओके. सविताताई घ्या पुढचं.
अ, हो. यः शीतेन जलेन स्नानं करोति सः स्वस्थः भवति. हम्म. अ, यः म्हणजे इथे का सर? यह जो म्हणजे जो जो. जो. जो जो थंड पाण्याने स्नान करतो तो स्वस्थला काय म्हणता येईल? स्वस्तच. निरोगी. निरोगी. हा. तो स्वस्थ निरोगी राहतो. निरोगी राहतो. जो होतो. थंड पाणी शीतेन जलेन म्हणजे थंड पाण्याने आंघोळ करतो किंवा स्नान करतो तो स्वस्थ म्हणजे निरोगी राहतो. हम्म. सुदृढ पण चालेल ना सर? हो. सुदृढ नाही, निरोगी आणि सुदृढ मध्ये थोडा फरक आहे, माहित आठवत हा नाही. बरोबर. सुदृढ वजनाच्या दृष्टीने. स्वस्थ हा. म्हणा स्वस्थ किंवा निरोगी असं तो निरोगी. कुठलाही हा. सुदृढ म्हणजे व्यायाम केल्यामुळे सुदृढ राहतो. हा सुदृढ बरोबर राहतो. करेक्ट. बरोबर. सीमाताई आहात का? हो आहे सर. घ्या. रामः तु कूपस्य जलेन प्रातःकाले स्नानं करोति. हम्म. इथे तूचा अर्थ सुद्धा किंवा नाही, असं तर तर सुद्धाचा म्हणजे तर. तर. तू म्हणजे राम तर. ओके. राम राम तर विहिरीच्या पाण्याने सकाळी आंघोळ करतो. बरोबर. बरोबर. छान. राम तर विहिरीच्या पाण्याने सकाळी आंघोळ करतो. तर शोभदाताई तुमचे आहात का? विद्यार्थी मात्र तयार झालेत. पटपट सांगतायत ना. नाही नाही खरंच छान सांगतायत. हम्म. इतकं पटकन सांगतात ना सगळे. आणि मी सांगते असं असतं त्यांच्यामध्ये. म्हणजे किती तयार झालेत बघा. हम्म. शोभदाताई घ्या. पश्चात सभाजनकोष्ठम अध्ययनार्थम गच्छति. नंतर सभाजनकोष्ठम म्हणजे काय? दिवाणखाना. दिवाणखाना. काय काय? दिवाणखाना किंवा हॉल आपण जसं म्हणतो ना, मराठीत दिवाणखाना म्हणतो आपण. हा हा. नंतर दिवाणखाना अध्ययन म्हणजे अभ्यासाकरता गच्छती म्हणजे असतो. जातो. जातो. नंतर दिवाणखान्यात अभ्यासासाठी जातो. जातो. शुभांगीताई आहात का? शुभांगीताई. हो आहे आहे. हा घ्या. अ, तत्र उपवने बालकः क्रीडति. हम्म. तेथे बागेत अ, मुलगा खेळतो. खेळतो. बरोबर आहे. इथे त्या बागेत लिहिलंय पण ते त्या बागेत चुकीचं आहे इथे. तर तेथे बागेतच जास्ती बरोबर होतं. अच्छा. पुढे जाऊ. श्वेताताई आहात का? श्वेताताई. नाही आहेत का श्वेताताई? त्वं बर. क्रीडसि बालकं कोण म्हणते? सोनालीताई आहात का? म्हणजे काय? सोनालीताई. तर त्यांचा माईक चालू होत नाही म्हणजे लगेच आपोआप बंद होतो सर. काय प्रॉब्लेम आहे? सुरू होत नाही. अच्छा. मला पण अनम्यूट सर नाही मी बोलू करता का? येते. कोण बोलतंय? सर मी बोलू का? प्रभा बोलते. नाही, थांबा थांबा, आपण सिक्वेन्स जातोय ना. हो का? उषा किरण आहेत का ताई? उषा किरण ताई. नाही. वनिता. वनिता ताई आहात का? माझा आवाज येतोय ना? हो येतोय हा चांगला हा. येतोय. हो येतोय. वनिता. हो सर आहे. हा या घ्या. बोलू का? हा घ्या, वाक्य घ्या. नवीनच आहे मी. नाही काही हरकत नाही, त्व प्रयत्न करा. हा. त्वन्न क्रीडसि बालकेन सार्धम सार्धम. हा. सार्धम 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 म्हणायचं. हा त्वन्न सार्धम. क्रीडसि बालकेन सार्धम प्रश्न आहे हा. तू हा प्रश्न सार्धम तू बालकासोबत खेळत नाहीस का? बरोबर. तू असं होईल का सर? मुलाबरोबर खेळत नाहीस का? बरोबर आहे. हा तू मुलाबरोबर खेळत नाहीस हा. का? बालक पण चालेल तिकडे, म्हणजे तसं काही नाही. हम्म. वृंदाताई आहात का? हो आहे. घ्या. सायंकाले भ्रमणं स्वास्थ्याय लाभप्रदं
भवती संध्याकाळी फिरणे शरीरास स्वास्थ्यासाठी म्हणजे आरोग्यासाठी लाभदायक आहे. लाभदायक आहे किंवा सार्धम असते. सार्धम म्हणजे काय? सार्धम म्हणजे बरोबर. 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 सार्धम, सह, साकम हे सगळे बरोबर यासाठी वापरतात आणि म्हणून तो सार्धम आल्यामुळे इथे बालकेनं आलं. कारण सार्धम साकम वगैरे आलं तर त्याची तृतीया होते, म्हणून ते बालकेनं तृतीया आलेली आहे इथे. ठीक आहे ना. बरं, आता आपण जरा पुढे जातोय, आता एक स्टेप पुढे. कारण आता आपण जसा आपला प्रवास झाला की आपण आधी आज्ञार्थी केलं, मग मध्ये आपण एक शब्दाचं म्हणजे पठ वगैरे तसं काही शिकलो. मग आपण वर्तमान काळ केले, थोडी नाउन्स म्हणजे नाम घेतले, थोडी क्रियापद शिकलो. आता आणखीन थोडा एक स्टेप पुढे जातोय. म्हणजे हे तुम्ही ऐकलं असेल, अहम आवाम वयम, म्हणजे मी, आम्ही दोघे, आम्ही सारे, असं काहीतरी. त्वम म्हणजे तू, तुम्ही दोघे, तुम्ही. सह हे पण तुम्हाला माहिती असेल, म्हणजे तो, तौ म्हणजे ते दोघे, आणि ते म्हणजे ते सगळे, असं. ते पहिले तीन तर तुम्हाला झालेच असते. आणि आता तू सा जो आहे, सा काय आहे, तर सह पुल्लिंगी आहे. तर सा जे आहे ते स्त्रीलिंगी आहे. म्हणजे तिच्याबद्दल काही बोलायचं असेल, ती, त्या दोघी, किंवा त्या साऱ्या, त्या सगळ्या, तर तेव्हा सा एकवचनी, ते आणि ताहा, सा ते ताहा हे वापरलं जातं. तर आतापर्यंत आपण जे प्रथम पुरुष पाहिले ते सगळे सह वगैरे केले. आता सपोज स्त्रीलिंगी आपल्याला म्हणायचं असेल की ती जाते म्हणायचं असेल, तर त्याच्या जागी तीसाठी आपण सा वापरतो. तो सा ते ताहा हे त्याचं एकवचनी, द्विवचनी आणि बहुवचनी हे प्रथमामध्ये आहे सध्या. तर प्रथमामध्ये सा ते ताहा हे होतं. आणि नंतर तत् ते तानी नपुंसकलिंगी जर असेल शब्द, तर त्याच्या जागी तत् येतं प्रथम पुरुष, आणि तत् ते तानी. ठीक आहे. काल आपण बघितलं असेल फलम फले फलानी तशा टाईपचं तत् ते तानी हे नपुंसकलिंगीसाठी होतं. जे एखादी वस्तू नपुंसकलिंगी जर असेल तर त्याच्यासाठी आपण तत् वापरतो, किंवा दोन असतील तर ते वापरतो, आणि जर बहु असेल तर तानी वापरतो. आपण रामः रामो रामः आपण घेतलेलंच आहे. हे प्रथमा विभक्ती आहे, रामः रामो रामा, आणि मग त्याच्यानंतर द्वितीया तृतीया आपण सगळं या पाठामध्ये घेतलेलं आहे. हे तुमच्या लक्षात येण्यासाठी. याच्यामध्ये फक्त नवीन काय आहे, तर सा आणि तत्. स्त्रीलिंगीसाठी काय वापरायचं आणि नपुंसकलिंगीसाठी काय वापरायचं, हे याच्यामध्ये फक्त नवीन आहे. बाकी सगळं मला वाटतं तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे. कोणाला काही शंका आहे का ह्याच्यामध्ये? हे सगळी प्रथमा विभक्तीच आहे, पण एवढं लक्षात ठेवा. काही सर शंका नाही, हा पण सर मगाशी एक अशोक सर म्हणाले ना, हा धावतीसाठी दुसरा शब्द तर पलायन शब्द होता ना आपल्याकडे. पलायन मला माहित नाही, तो संस्कृत मध्ये आहे की नाही मला खरंच माहित नाही. पलायन म्हणजे पळून जाणे होईल, हो, धावती हा नाही अर्थ म्हणा. पण तो वेगळा होईल. मराठी आहे. पण तो मला माहित नाही तो. हा हा, त्याचा जरा कॉन्टेक्स्ट थोडा वेगळा आहे. पलायन आपण कोणी पळून जात हम्म. असेल, धावण्यासाठी नाही वापरत. धावण्यासाठी नाव ना. हम्म. एक शंका ते अशी होती, पलायन सर, आता पलायन हे म्हणजे जे तुम्ही घाबरल्यानंतर करता बरोबर. हा, म्हणजे थोडा किंवा फरक संकटातून आहे. वाचायचं असेल तर पण पलायन होते. पलायन करतो एखाद्या गोष्टीपासून दूर पळतो तेव्हा पण पलायन म्हणतो. हम्म. आणि दूर ए- कशाने पळतो, तर कशाच्या तरी भीतीमुळे. भीतीमुळे पडतो. हा हा, हा एक शंका अशी होती की आता हा हे अहम त्वम सहा सा आणि रामा, हे सगळे ह्या परिशिष्टामध्ये दिलेत. अगदी राम नाही दिला तरी देव दिलाय, पण हा. हे तत्ते तानी ना पुस्तकाच्या परिशिष्टामध्ये दिलंच नाहीये. मग दुसऱ्या एखाद्या पुस्तकात आहे का? तर ते म्हणजे त्यांनी त्याची नाहीये का? सगळी रूपं, हा हा. सगळी नाही ते रूपं नाहीयेत तुम्हाला त्यामुळे. येतील. तुम्हाला आपण जर घाई नको करूया, ती पुढे पुढे हा, सगळी येतील. मग तेव्हा तुम्हालाच वाटेल की खूप झालं असं वाटेल. सध्या प्रथमा विभक्ती बर आहे, बर एक वचन, द्विवचन, बहुवचन आहे. एवढंच लक्षात ठेवा, म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला बर. ते लक्षात ठेवायला पण बरं पडेल. ठीक आहे ना? हं. आता हे एक आहे चालवायचं कसं तेच कळत नाहीये. नाही, तत्ते चालवायचं म्हणजे तानी सर आपण तुम्ही अहम वापरलं होतं ते तुम्हाला माहिती आहे की तिथे मी प्रत्यय येतो तेव्हा तुम्ही अहम वापरता. सह कधी वापरता हा तुम्ही, जेव्हा ती प्रत्यय येतो तेव्हा तुम्ही सह वापरता. सह सपोज त्याचा जर कर्ता जर पुल्लिंगी असेल तर तुम्ही सह वापरता. त्याचा कर्ता, त्या क्रियेचा कर्ता जर ती असेल, स्त्रीलिंगी कोण असेल तर सहा वापरायचं. किंवा हा काही हा नपुंसकलिंगी असेल तर तत् वापरायचं. एवढंच आहे याच्यामध्ये हा. फक्त.
आणि पुस्तकात आहे बरं का, 61 पानावर आणि 62 पानावर. 62 पानावर का आहे. आहे का ते खूप हो, पुढे असेल सा ते ताहा आहे. ताम ओके ते ओके ताहा त्रिभुंगी. तया नाही, ओके ताभ्या त्यात ता. तत्ते सगळं आहे तानी सगळे आहेत, फक्त तत्ते तानी नाहीये. ओके नपुसकलिंग नाहीये, बाकी हा सगळे आहेत. ओके हा ओके हा बरोबर. हा चल हा, तेच मी विचारत होते की अहम त्वम सहा सा सगळे आहेत, फक्त तत्ते तानी नाहीये. ओके 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 रामा रामव तर नाहीये, ते पण त्याच्या तानी जागी नाही. देव आहे. देव हा आहे, हा न अकार आहे, हा अकारांत आहे. ठीक हा, आहे फक्त तत्ते तानी नपुसकलिंगीच नाही आहे. हा, ते नपुसकलिंगी. सगळ्या ह्याच्यात नाहीये. हम्म. तेच. बरोबर. चला आता तर आपण याची पुढे सर पीडीएफ एक एकदा शेअर कराल का हा त्याची तुम्ही? पीडीएफ शेअर करूया सर ना. मागच्या वाक्य तर मला काय सर एक म्हणायचंय मागच्या आता वाक्याची शंका होती, विचारू का? ते कुठचं जे मागचं पुस्तक वाक्य म्हणून आहे हे का ते सगळ्याची PDF पाठवा ना एकदम. कुठचं नाही पुस्तकाची पीडीएफ ते हा साधारण बालकेनं फेब्रुवारी मध्ये हा जी हा परीक्षा आहे ना फेब्रुवारी बालकेनं हे बाकीच्यांनी वाक्य म्यूट आहे करा ना ना सर, प्लीज, हा हा कळत नाहीये. त्यामध्ये एक शंका होती. हा बालकेनं हे तृतीय आहे ना, हो हो तृतीय आहे ना. हो मग इथं बरोबर बालकेंचं ने एशी आहे ना प्रत्यय. नाही नाही तेच म्हटले मी तुम्हाला, आपण हे काल परवा घेतलं होतं जेव्हा सार्धम साकम सह असे जेव्हा शब्द येतात म्हणजे ज्याचा अर्थ बरोबर असा आहे, तर ज्याच्या बरोबर जातो त्याची तृतीया होते नेहमी. हा संस्कृतचा एक नियम आहे. ठीक आहे, म्हणून ते बालकेनं असं हो झालेलं आहे, ते ही तृतीया आलेली आहे. ठीक सर, आहे, हे तृतीय आहे, पण बालकीने मग एक तृतीयचा वचन आहे प्रत्यय का? बरोबर नाही असं मला बालकेनं एक म्हणायचंय. वचन आहे. हो असं मला एक वचन. म्हणायचं. हम्म. मला असं म्हणायचंय की तृतीयचा प्रत्यय इथे वाक्यात खाली येत नाही, असं असं नाही, वाटतंय मला. मुला बरोबर आलंय ना, ते बरोबर शब्द आहे. बालकेनं सार्धम असं आहे म्हणून मुला बरोबर आलंय ते. अच्छा, म्हणतो बरं बरं, ठीक. काय आता आपण जरा पुढे जाऊया. आता गायलेले वाक्शब्द भरायचे आहेत, तर तुम्ही बघा प्रयत्न करा काय काय आपण म्हणू शकतो, काय करू शकतो. तर नमस्कार करोमी. नमस्कारम करोमी. ओके. योगासनम करोमी. आम्ही जेव्हा केला क्लास तेव्हा आम्ही अहम योगासनम कार्यम करोमी केलं होतं. करोमि. ठीक आहे, हा पुढे अहम कार्यम करोमि असं अहम असं येईल का? कार्यम करोमी पण चालेल. हो, भोजनम करोमी पण येईल सर. भोजनम करोमी पण चालेल. म्हणजे अभ्यासम कशाचीही करोमि. द्वितीया चालेल आपल्याला, पुल्लिंगी शब्द असेल तर. अध्ययनम करोमी. अध्ययनम करोमी काही चालेल. अहम अध्ययनम करोमी. ठीक आहे, पुढे सह मोदकम मोदकम खादती. खादती. सह आहे म्हणून खादती आलं. ठीक आहे ना, मोदकम खादती. वयम मला अजून ते आणि मग खादतीचं कळलंच नाही. काय ते फलम येईल का? नाही नाही फलम काय येईल का सर तिथे? नाही, काय ते पुस्तकात खादसी आहे. खादसी आहे का फलम नाही पुस्तकात? येणार का तिथे? हा. फलानी. फलम सर फलानी. फलानी. नाही, एक वचनी असेल तर मी म्हणजे तो फळ खातो, एक वचनी एकच फळ असेल तर फलम खादती पण येईल. कारण ठीक आहे ना, कारण फलम नपुंसकलिंगी आहे, त्याची प्रथमा आणि द्वितीया एकच येते, फलमच येतं, तर फलम चालेल तिथे. अच्छा, पुढच्या ठीक आहे. वाक्याला वयमच हा म्हणत होते मी. आता वयम वयम फलम फलानी खादामह. वयम फलानी चालेल, अनेक वचनी खादामह. केलं मग चालेल तिथे. हो ठीक आहे, हो. किंवा आम्ही आंब्राहा केलं होतं, एक पुल्लिंगी शब्द वापरला होता, त्यामुळे आंब्राहा खादामहा. पण ओदनम म्हटलं तर तर त्याचं पुल्लिंगी करायचं का? म्हणजे भात, ओदनम. आम्ही भात ओदनम खातो. वापरा ना. वयम ओदनम खादामः. हा, मग ओदनम चालेल ना, म्हणजे त्याचा काही हो हो प्लुरल वगैरे येणार नाही. ओदनम खादाम. चालेल चालेल. चालेल. पुढचं त्वम त्वं पुस्तकं पत्रं लिखसी. लिखसि. पत्रम लिखसी चालेल. बालकः पत्रम चालेल. वेगेन धावति. बालकः पुढचं वाक्य. वेगेन धावति. बालक वेगन धावती. बालक क्रीडांगणे. उद्याने धावती. सप्तमी येणार, कुठे धावतो? उद्यानात धावतो. इन द गार्डन, वेगेन इन द तसं. क्रीडांगणे. वेगेन धावती पण चालेल. हा पुढचं. करोति. सहा किं करोति.
सह का होती पुस्तकात पुस्तकं करोति. बालकहा हम्म बालक बालकहा हे एक वचन आहे आणि एक वचनी. धावंती लिहिलंय पुस्तकात. हा, नाही, मग धावती धावंती बरोबर नको आहे आहे ना. नाही का? नाही, धावती नाही, बरोबर आहे ना, ते पण पुस्तकामध्ये एक पुस्तकात वेगळं दिलंय का काही? बालकहा लिहिलंय आणि अच्छा, धावंती लिहिलंय. धावंती असेल तर मग बालक काहा होणार मग तिथे अनेक हो, वचनी होणार मग ते. बालकहा पाहिजे. हा, हा तीच हा शंका आली. धावंती असेल तर तिथे बालक काहा होणार. म्हणजे असायला पाहिजे होतं. म्हणजे पुस्तकात तर बालक, कारण आपल्याला गाळलेला शब्द उद्याने भरायचा आहे, त्यामुळे बालक काहा हा एक शब्द असला पाहिजे. तिथे धावंती असेल तर तिथे बालक काहा पाहिजे होतं. बरोबर आहे. पुढचं. सह किम करोती. सह किम करोती चालेल, कारण प्रथम पुरुष. सह हा, किं करोति. प्रथम पुरुष एकवचनी आहे तर करोती, लिखती काही चालेल. ती प्रत्यय असला खादती पाहिजे. वदती. खादती, आगच्छती, पद्धती. गच्छती काही चालेल. इथे सह सूर्यं पश्यति. सह पश्यती. सूर्यम पश्यती. हा, इथे वृक्षे फलानि भवति भवन्ति. भवंती. वृक्षे भवन्ति. भवंती पतंती काही चालेल. पतंती काही हम्म. चालेल तिकडे. फक्त बहुवचन असलं पाहिजे. सह सह गृहं पण किं गृहम गृह आगच्छति, गृहाति मी घरी आगच्छति. येतो. हा, गृहम् आगच्छति. बरोबर. पाठशालां. असं पाठशाला. गृहे पण येईल का तिकडे? नाही, गृहे बोलू गृहे म्हणजे आपण नॉर्मली सप्तमी म्हणतो. तर हा. आपण मी घरी जातो येतो असं म्हणतो तेव्हा आपण तो पण इन द हाऊस नसतो ना, आपण म्हणजे घरात नसतो हा, आपण. हा. आपण ऑन द हम्म, वे असतो. म्हणजे टू हा येतो हम्म, तिथे इंग्लिशला केलं तर, म्हणून तिथे हम्म. द्वितीय येणार ती, म्हणून ते गृहम येतं. ओके. विद्यालयात चालेल ना, म्हणजे शाळेतून. शाळेत, हा, सह विद्यालयात आगमी, शाळेतून येतो असं म्हटलं तर ते चालेल. विद्यालयात पंचमी चालेल तिकडे. दुग्धम कह पिबती. दुग्धम सर कह सह पिबती. बालका सार्थम असं येऊ शकतं का? सह बालका सार्थम आगच्छति. बालकेन सार्धम, म्हणजे तो मुलाबरोबर येतो असं म्हणायचं ना तुम्हाला. हा मग हा. सह बाल तृतीय आली पाहिजे तिकडे, बालकेन सार्धम किंवा स सार्थम. आगच्छति तेही चालेल. ओके, थँक्यू. दुग्धम कह पिबती. ठीक आहे. दूध कोण पितं? आता अभ्यासार्थ दूध कोण प्रश्न क्रियापदाचे आपल्याला योग्य रूपे द्यायचे. सांगा बघू, इथे क्रू च काय रूप येईल? करोती. 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 करोति. बरोबर. करोती. करोती. बरोबर. वृक्षात पर्णम पतती. 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 हा, पापी. पत्र काय नसतं येणार? हा. कारण हे सगळे प्रथम पुरुष आहेत त्याच्यामुळे ते त्याच एकवचनी. एकवचनी रूप येणार. हा, इथे तत्र अस्ति. अपि अस्ति. अस्ति. बरोबर. अत्र अहम अहम अस्मि. 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 मी प्रत्यय येणार अस्मि. तिथे. ठीक आहे ना, अस्मि. कारण उत्तम पुरुष आहे, अहम आहे. अस्मि एक अस्मि. वचनी अहम. अस्मी येणार. हो. नंतर इथे वयम. गच्छामः. 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 गच्छा मह. ठीक आहे, वयम आहे, उत्तम पुरुष बहुवचन म्हणून गच्छा बहुवचन. मह होणार. ठीक आहे. आता हा थोडा अभ्यास आहे घरी, म्हणजे अभ्यासासाठी तुम्ही करू शकताय. ठीक आहे. तर शब्द दिलेले आहेत, तुम्ही त्याचे फक्त वाक्य बनवा. इथे काही उदाहरणं पण दिलेली आहेत. ठीक आहे ना. तर हा तुम्ही गृहपाठ करा, म्हणजे तुम्ही तुम्हाला जमतात तेवढी फक्त वाक्य बनवा. म्हणजे मध्ये काही शब्द घाला, त्यामध्ये शब्द घाला, किंवा एक एक्सरसाइज आहे तुम्हाला. ठीक आहे. तर मी हे आता घेत नाही, त्यामुळे मग तुम्ही बघा, प्रयत्न करा. कारण हे तसंच आहे, जे आपण आतापर्यंत केलं तसंच ते आहे. तुमची इमॅजिनेशन, जे आपण आतापर्यंत शिकलोय अंगणे ते शब्द क्रीडती होईल वापरून. का सर? मग तिथे अंगणे क्रीडती. काय ते? अंगणे अंगणे आलंय तिथे क्रीडती होईल का मग? हा, अंगणे क्रीडती येणार, किंवा अंगणे क्रीडामी पण येईल, पण तुम्ही ते करता का आता त्याच्यावरती आहे. अहम अंगणे क्रीडामी होणार. मग ते तिथे खादम. हा,
चित्रं लिखति गृहं हा म्हणजे ते बघा आता काय रूप केलं ह्याचं, त्याप्रमाणे त्याचा कर्ता ठरवायचा. प्रथम सर पुरुष याच्यामध्ये आहे का थोडासा उत्तम. हे आलं. हा काय दुसरं वाक्य जे आहे ना, रामः रात्रौ वातायनं पश्यति. तर राम रात्री खिडकी पाहतो, पण त्याचं हिंदीत काय केलं त्यांनी, राम रात में मेरे घर की खिडकी देखता है. नाही ऍक्च्युली काय आहे माहितीये का, हे मला वाटतं हं. पुस्तकात आहे का मला माहित नाही. आमचा एक्सरसाइज मी होता, त्यामुळे ती वाक्य अच्छा ज्यांनी सांगितली दिलेली आहेत तिथे. ठीक आहे ना. नाही नाही, पण ह्या हिंदीचं आणि मराठीचं त्याच्यातलं मेरे घर की हा प्रश्न शब्द येतच नाही ना याच्यामध्ये. राम रात्री खिडकी पाहतो, राम रात्र वातायनम पश्यती. नाही नाही, ते बरोबर आहे, पण हा मेरे घर हा शब्द कुठून आला. खाली इंग्लिश मध्ये संदर्भ अच्छा आहे अच्छा त्याचा. अच्छा ओके. राम रात में मेरे घर की खिडकी देखता है. अच्छा अच्छा, मेरे घर हा तिथे इंग्लिश नाहीये. मध्ये आहे खाली. बरोबर बरोबर. ते माय वरच्या वाक्याचा काय संदर्भ घेतला असेल कदाचित. हा हा इंग्लिश मध्ये त्याचा. इंग्लिश वाक्याचा. ठीक आहे. The window of my house at night. हे सगळे एक्झाम्पल्स आम्ही केले होते, पण तुम्ही तुमच्याप्रमाणे करा. इथे आपला हा पाठ संपतोय. कोणाला काही शंका आहेत का? आपली वेळ पण संपत आलेली आहे, 2-3 मिनिटं आहेत. तर कोणाला काही मला एक शंका शंका असेल. होती हा मला एक शंका होती अनघादेव. ते साकम जे आपण वापरतो तर ते आतापर्यंत कुठे वापरलं नाही. ते असं काही ठिकाणी म्हणजे एका ठराविक ठिकाणीच असं वापरलं जातं असं काही आहे का? नाही, असं काही नाहीये, असं काही नाहीये. तुम्ही वापरा कारण म्हणजे आपण आतापर्यंत म्हणजे तो शब्द जास्त असं आपण कुठे सहज जास्ती वापरतो सगळ्यात. सह आपण किंवा सार्धम पण तेवढं वापरत नाही. हा बरोबर. त्यामुळे सर तुम्ही मला तुम्हाला एक शंका आहे. हा मला एक शंका आहे. हे संस्कृत मध्ये अनुवाद करायचे, दरवाज्यात कोणी नाही. तर हे आपण संस्कृत मध्ये असे लिहिले तर द्वारे कश्चित नास्ती. कहा अपि न असती. कहा अपी आहे ना, पण कोणी म्हणजे आपण कहा अपी को अपी असं आहे. कश्चित हा शब्द साधारण आपण कुणीतरी नो असा नाही, वन असं म्हणतो. कधीतरी कसं तरी आपण गोष्टी सुरुवातीला कोण्या आहे की काहीच असं आपण ते कश्चित वापरतो. इथे तसं बसत नाही ते. हा. आणखीन काही तर आणखीन एक एक्सरसाइज यांना द्या. ते परिशिष्ट जे आहे ना, पृष्ठ 60-61 वर, ती जर पद त्यांनी पाठ केली ना, देवहा, अहम, त्वम, युष्मच्ची वगैरे, तर त्यांना वाक्य करायला खूप सोपं जाईल. म्हणजे ते ऍटलिस्ट आम्हाला रामचं अजून जे आहे ते पाठ करायला काही हरकत नाही. हा हा, तेच. कारण जे आपलं आपण आतापर्यंत जे केलेलं आहे त्याचं ते रूप पाठ केले तर ऍटलिस्ट पुढे जेव्हा आपण एक्सरसाइज करू किंवा वाक्य बनवू तेव्हा ते सोपं पडेल चटकन, म्हणजे रेफर करावं नाही लागणार प्रत्येक वेळेला. देव पण चालेल. हा देव हा, फेब्रुवारी किंवा देव सगळं एकच, म्हणजे देव राम हा राम त्याचा अकारांत देवाचा. पुल्लिंगी शब्दाला सगळं तसंच चालतं. हा त्यामुळे राम करा, देव करा, किंवा आपण जे आता नपुसलिंगी केलं त्याच्यामध्ये फल केलं आपण, फलाची तुम्ही वन वापरू शकता, वनम वने वनानी करून. तसं करून तुम्ही ठरवा की तुम्ही कुठचा शब्द तुमच्या लक्षात राहण्यासारखा आहे, तर त्याची रूपं पाठ करून, म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला जेव्हा जेव्हा अकारांत नपुसलिंग तेव्हा तुमचा रेफरन्स जो असतो तो तुम्हाला पटकन रिकलेक्ट करून तुम्हाला त्याचं लिहिता आलं पाहिजे. सोपा शब्द घ्यायचा म्हणजे जास्ती विनाकारण लिहिण्याचे कष्ट नसतात त्याच्यामध्ये. असं एक तुमची मेमरी बँक बनवून ठेवा की अकारांत आलं तर मग राम वापरायचं का देव वापरायचं, नपुसलिंगी आले तर वन वापरायचं का फल वापरायचं, तुमच्या रिकलेक्शन साठी. मग पुढे समोर जो शब्द आहे त्याचं ते रूप तुम्ही नंतर बनवा काय असेल ते. बाबा जी रिकामी जागा होती ना, आमराहा म्हणजे काय? आंबरा म्हणजे आंबा ना, हो. आंबा. आम्र फल म्हणतो ना आपण, आम्र म्हणजे आंबा. तर अकारांत पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी असं पाठ करा म्हणताय. हो हो, आपण 2 शब्द केले आतापर्यंत. अकारांत हो पुल्लिंगी मध्ये आपण हो देव केलं राम आणि राम अकारांत राम नपुसलिंगी मध्ये आपण राम केलं, आपण राम आणि किंवा देव फल केलं आपण, आणि 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 फल नपुसलिंगी फल मध्ये आपण फल केलं. फल केलं. हा हा, हा हो हो किंवा ते फल बरोबर किंवा पाठ वन. आम्ही जेव्हा केलं आम्ही वन केलं होतं, शाळेत आम्हाला वन आलं होतं जेव्हा आम्ही करा. शिकलो शाळेमध्ये तेव्हा. त्यामुळे ते वनम वने वनाने चटकन डोक्यात हो येतं. तुम्ही हॅलो फलम फले सर, फलानी माझं पण करा. वनच पाठ आहे. तेच. हा. तर हे बालकाचं देव पण पण आपण लिहू पाठ आहे. शकतो ना?
अकारांत पुल्लिंगी देव पण पाठ आहे. हा तेच आपण देव शिकलो होतो तेव्हा तिथे बरोबर. हो, देव, वन, माला, आकारांत माला स्त्रीलिंगी माला. बरोबर. बरोबर. आकारांत माला. अस्मद, युष्मद ते पण पाठ हो आहेत. हो हो ते येतील पुढे आपल्याला पुढच्या हो पाठामध्ये मला वाटतं ते आहे. आहेत. हो तेव्हा आहेत आहेत. तेव्हा ते आपण करतो. मी बघून नजरे